नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता या ठिकाणी पूर्ण आजी म्हणते, हे बघ अर्जुन, तू कसला विचार करतो आहे, इथे माझ्या तब्येतीची काळजी बघ, तू कसं आहे काय आहे आणि मग तू ठरव. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही पूर्ण आजी, आपण घरी जाऊन बोलू या विषयावर. तेव्हा आता पूर्ण आई म्हणते, काय राहिलं आहे तुझं, म्हणजे माझी मरण्याची वाट बघतोय का काय तू, मी मेल्यावर तू होकार देणार आहेस की काय मला. हे बघ अर्जुन, मला काही सांगू नकोस, तू मला आत्ताच्या आत्ता वचन दे, नाहीतर मग मी माझं बघून घेईल काय करायचं ते. तेव्हा आता अर्जुन खूप घाबरलेला असतो. आता पूर्ण आजी परत म्हणते, हे बघ अर्जुन, परत दे मला वचन, मी तुला शेवटचं सांगते आहे. तेव्हा आता अश्विन म्हणतो, पूर्ण आई हे बघ, आता हा टॉपिक इथे नको करायला, आपण घरी गेल्यावर करू हा टॉपिक, आता तुझी तब्येत बरोबर नाही आहे. तेव्हा आता पूर्ण आई म्हणते, हे बघ अश्विन, जर कधी मला तुम्ही 2 पायांनी घरी नेत असाल तर मी घरी येणार नाही, डायरेक्ट तुम्हाला खांद्यावरच न्यावं लागेल मला, अशी पूर्ण आई बोलत असते. तर आता पूर्ण आई पण खूप तिच्या याच्या वचनावर ठाम असते की अर्जुनने मला वचनच द्यायला पाहिजे. पण तिला समजत नाही की प्रिया तुमच्या घरात आली तर तुमच्याच घराचं नुकसान आहे. त्यांच्या डोळ्यांवर प्रियाने खूप पट्ट्या बांधलेल्या असतात, आंधळे झालेले असतात ते प्रियाच्या प्रेमामध्ये. तर आता अर्जुन बिचारा काय करेल. अर्जुन आता शेवटी पूर्ण आजीला वचन देऊन टाकतो. तेव्हा आता सायली पण ऐकते. सायलीलाही खूप मोठा धक्का बसतो की पूर्ण आईला अर्जुन सरांनी वचन दिलं, पण मग आता पूर्ण आईची तब्येत बरी झाली की बघू मग काय करायचं काय नाही. तर पण मी प्रियाला त्या घरामध्ये सून म्हणून जाऊ देणार नाही, कारण अर्जुन माझा नवरा आहे, मी माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न होऊ देणार नाही, मीच माझ्या नवऱ्याशी परत लग्न करेल, असं सायली म्हणत असते. आता नालायक प्रिया पुढे येते आणि म्हणते, अगं पूर्ण आजी, आपण नंतर करू ना हा विषय घरी गेल्यावर. अर्जुन तुझ्याशी कधी वागला आहे का वाईट, तुझं ऐकून घेतलेलं आहे ना अर्जुनने, तुझा कोणताच निर्णय असा नाही की अर्जुनने ऐकून घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा निर्णय पण अर्जुन तुझा ऐकून घेईल, आपण घरी गेल्यावर बोलू आता, अशी भामटी प्रिया बोलत असते पूर्ण आईला. तेव्हा आता पूर्ण आई म्हणते, नाही प्रिया, मला आत्ताच्या आत्ता वचन पाहिजे. तर आता आजी पण खूप निर्लट असते, तिला अर्जुनकडून वचन घेऊन घ्यायचंच असतं की काय वाटतं. मग शेवटी आता अर्जुन काय करणार, अर्जुन तिला वचन देऊन देतो की घे बाई वचन घे आता. तेव्हा आता सगळे खुश होतात. तेव्हा पूर्ण आईलाही बरं वाटतं आता. तर आता प्रतिमाला आणि सायलीला खूप वाईट वाटत असतं, कारण प्रतिमाला हे होऊ द्यायचं नसतं, कारण प्रतिमाला माहीत असते की अर्जुनचं आणि सायलीचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि सायली खूप चांगली मुलगी आहे. तर आता या गोष्टीला आता प्रतिमा अडवेल की सायली अर्जुनचं आणि तन्वीचं अजिबात लग्न होऊ द्यायचं नाही, होईल लग्न तर सायलीचं आणि अर्जुनचंच होईल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.